नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज 13 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी रवी राणा आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने जाहीर केलेल्या या योजना लाडक्या बहिणींसाठी किंवा बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मत विकत घेण्यासाठी आहेत असं ते म्हणाले. यासोबतच हे पैसे त्यांच्या खिशातून आले आहेत का, हे पैसे परत काढून घेणारे तुम्ही कोण, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी महायुती सरकारला विचारला. निवडणुका एक महिना पुढे ढकलणार अशा पद्धतीची एक जोरदार चर्चा सुरू आहे. काय याची कारण वाटतं? मला खरंच असं दिसतंय का? हे महानगरपालिका, महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिका, त्यात संभाजीनगर सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे, नागपूर आहे. अडीच 3 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे. लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती, घेतली नसती. पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल त्यांना नोव्हेंबर महिन्यात. हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतात. मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील. जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय, किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या. पण आम्ही, महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे. आमचं लक्ष आहे. निवडणुका वेळेवर होतील, थोडक्यात असं म्हणूया. व्हायलाच पाहिजे. खोक्यावाल्यांचं सरकार आम्हाला घालवायचं आहे. त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात, निकाल वेळेत लागावेत आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित व्हावं. काँग्रेसच्या नेत्यांनी काल संभाजीनगरमध्येच सांगितलेलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे 1 महिना पुढे घेऊन जायचे निवडणुका आणि काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे यायच्या. सध्याचा सर्वे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं म्हणतात. लोकसभेचा सर्वे सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता आणि नाही. महाराष्ट्रातला सर्वे त्यापेक्षा प्रतिकूल आहे. आम्हाला सर्वेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार. ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. महाविकास आघाडीचं ठाकरे 1 सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं 2 बरं का, हे सरकार या राज्यामध्ये येणार. ते कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही किती पैसे वाटा, तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा, योजना आणा, पैशाचा धुळा उडवा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा, निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात. रवी राणा असं म्हणतायत की आम्हाला जर मतदान नाही दिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी जे 1,500 दिले ते आम्ही परत घेऊ. याचाच अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा, परित्यक्ता, बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहे. त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या. हे सरकार काय, हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? हे सगळे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि तेही पराभूत होणार आहे त्यावेळेला. हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलत आहेत की 1500 रुपये तुम्हाला देतोय, मतं द्या, नाहीतर आम्ही 1500 रुपये परत घेऊ.
त्यांच्या बापदाद्यांचे पैसे आहेत ना. हा सरकारचा पैसा आहे, जनतेच्या करातला पैसा आहे. त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे. त्यांचाही कर सरकारमध्ये गेला, त्यातून त्यांना ते पैसे मिळतात. हे सगळे जे आहेत लोक, हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे. मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं, योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ घ्यावा. पण जेव्हा आमचं सरकारी, तेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल. 1500 रुपयात घर चालतं काय? आणि घर चालून दाखवावं. एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर पराभूत झाल्यामुळे. अजित पवार असं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू ठेवू. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत, विकत घ्यावीत या हेतूनं आणलेली आहे. अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होते. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का, या त्यांना पराभूत करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो, पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतात. या लाडक्या बहिणी एवढ्या लाचार नाही आहेत. हे जे सगळे आहेत बोलणारे, हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सरकारी पैशाची उधळपट्टी, भ्रष्टाचार, आमदारांना 50-50 कोटी रुपये, खासदारांना विकत घ्यायला 100-100 कोटी रुपये, नगरसेवकाची किंमत 5-5 कोटी रुपये पक्षांतराचं, आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये. ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या. ही या महाराष्ट्राची अवस्था आहे. तुम्ही म्हणाले होते की महाविकास आघाडी तो सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. याबाबत नाना पटोलेंना विचारले असता हे म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ, अन्यथा आम्हाला ते याच्यावर विचार करण्याची गरज नाही, नंतर ठरवू. बरोबर आहे. 2019 साली मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. लाडकी बहीण योजनेसाठी एक लक्षात घ्या, नाना पटोले बरोबर म्हणतात, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, पण त्यांच्यासमोर कुणी एखाद्या वेगळा चेहरा असले काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं, म्हणजे माझं काय अडचण नाही. काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल, या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे, तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करू. पण नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो, सगळ्यांची समजू शकतो. मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो. मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे, पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.